न्यू आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भाने आपल्याला सर्वांना आनंदाची बातमी आलेली आहे. जे नवीन विद्यार्थी जे आतापर्यंत वाट बघत होते की सर नवीन नोंदणी कधी सुरू होणार आहे, कधी सुरू होणार आहे, याकरिता शासनाचं परिपत्रक आलेलं आहे आणि हा परिपत्रक संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये यासारखे परिपत्रक एक 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 येणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत 4 जिल्ह्यांचं परिपत्रक आलेलं आहे आणि हे जे परिपत्रक आहे हे हिंगोली जिल्ह्याचं परिपत्रक आहे, अहिल्यानगरचं परिपत्रक आहे, नंतर पालघर जिल्ह्याचं परिपत्रक आहे आणि आपलं गोंदिया जिल्ह्याचं सुद्धा परिपत्रक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणि या संधीचं सोनं करण्याकरता आपल्याला 4 ते 5 दिवसांमध्ये नवीन नोंदणी सुरू होणार आहे. याकरता आपल्याला संपूर्ण विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट जवळ ठेवायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यावर आपल्याला जसंही पोर्टल सुरू झालं तसंही आपल्याला या ठिकाणी नोंदणी करायची आहे. आणि या संपूर्ण युवा कार्य प्रशिक्षण जे काही 6 महिने होणार आहे त्याचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे. त्याचे जे वेतन असणार आहे, जे मानधन असणार आहे ते 6,000 रुपये, 8,000 रुपये आणि 10,000 रुपये मानधन असणार आहे. महाराष्ट्रातील तळागाळातील होतकरू गरीब विद्यार्थ्यांकरिता काही ना काहीतरी मानधनाच्या माध्यमातून आर्थिक मदत होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, यासाठीचे हे जे परिपत्रक निघालेले आहे, आनंदाची बातमी जी आहे ती आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. आणि महत्वाचा विषय असा असणार आहे की या परिपत्रकाच्या माध्यमातून आपल्याला समजायला येत आहे की जे नवीन विद्यार्थी जे जुने विद्यार्थी जे आहेत 1,10,000 आणि ते जे डिमांड करत आहेत, कोणती डिमांड की आमचा कार्यकाळ वाढवण्यात यावं, आम्हाला परमनंट करण्यात यावं. मग नवीन विद्यार्थ्याचा प्रश्न येतो की सर आमचं काय होणार आहे, आम्हाला नवीन नोंदणीवाल्या नवीन विद्यार्थ्यांना संधी मिळेल की नाही. आता हे बातमी जी आहे ते तुमच्या बाजूने असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून आपल्याला ते संपूर्ण जे काही आहे ते मार्गदर्शन या परिपत्रकाच्या माध्यमातून मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या परिपत्रकावरून आपल्याला समजून येत आहे की नवीन नोंदणी येत्या काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे. आणि जे विद्यार्थी कार्यकाल वाढ साठी जे काही मोर्चा करत आहेत, मोर्चा करत आहे, यात 1,10,000 विद्यार्थी आहे. हे 1,10,000 विद्यार्थी डावलून या ठिकाणी आता नवीन विद्यार्थ्यांना तुम्हा सर्वांना या ठिकाणी संधी मिळत आहे. याचं हे परिपत्रक शासनाने काढलेलं आहे आणि हे या महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यातला हा पत्र आहे. बघा या ठिकाणी महाराष्ट्र शासन गोंदिया जिल्ह्याचं हे जिल्हा व कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गोंदिया इथले हे परिपत्रक आहे. हे 31 तारखेचं परिपत्रक आहे. विद्यार्थी मित्रांनो, 2 दिवसाआधीचं आपलं हे परिपत्रक मिळालेलं आहे. प्रतिपा या ठिकाणी आस्थापना प्रमुख, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सहभागी सर्व शासकीय, सर्व निमशासकीय, सर्व खाजगी आणि आस्थापना महामंडळे गोंदिया जिल्हा यांचं हे परिपत्रक आहे. विषय महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत युवा प्रशिक्षणार्थी 6 महिन्यापेक्षा जास्त कार्यरत राहणार नाहीत याची दक्षता घेण्याबाबत. लक्षात घ्या, यावरून असं समजते की कोणताही कार्यकाल वाढणार नाही हे या जिल्ह्याच्या परिपत्रकावरून दिसत आहे. कारण आपल्याला माहीत आहे कोणतंही परिपत्रक एका जिल्ह्याला लागू झाल्यानंतर तो संपूर्ण महाराष्ट्रभर हळूहळू 2 दिवसाने 3 दिवसाने संपूर्ण महाराष्ट्रभर जात असतो. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे कार्यकाल वाढणार नाही यात निश्चित झालेलं आहे. म्हणजे नवीन विद्यार्थ्यांना संधी मिळेल यात स्पष्ट या ठिकाणी दिसत आहे. समोर बघा या ठिकाणी पुन्हा लिहिलेलं आहे, महत्त्वाचा विषय आहे. आपल्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत युवा कार्य प्रशिक्षणार्थी 6 महिन्यापेक्षा जास्त दिवस कार्यरत राहणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. तसेच 6 महिन्यापेक्षा जास्त दिवसाची किंवा महिन्याची विद्यावेतनाची देयके हे आपला जो पोर्टल आहे cmykpy.maswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईनरित्या नोंदवू नये. म्हणजे यांची जी हजेरी आहे किंवा जे उपस्थिती आहे हे कोणीही 6 महिन्यापेक्षा एक जरी दिवस जास्त झाला तरी नोंदवू नये असं या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. सहाय्यक आयुक्त गोंदिया जिल्ह्याचं जे जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आहे यांचं हे सहाय्यक आयुक्ताचं हे पत्र आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा यावरून आपल्याला स्पष्ट होत आहे. नंतर हे झालं आपलं गोंदिया जिल्ह्याचं दुसरं पत्र. पहा तुम्ही हे दुसरं पत्र बघा, या ठिकाणी हे दुसरं पत्र आहे कोणत्या जिल्ह्याचं आहे बघा, अहिल्यानगर जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभाग GD विभागाचं आहे. हे पहा हे पत्र आहे 23/1/2025चं. हे आपल्याला आत्ता आपल्या हाती मिळालेलं आहे. पहा खाते प्रमुख जिल्हा परिषद अहिल्यानगर, गट विकास अधिकारी म्हणजे BDOच्या नावाने हे पत्र काढलेलं आहे. विषय तोच विषय आहे बघा, तोच विषय आहे. विषय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत प्रशिक्षणार्थी 6 महिनेच कार्यरत राहतील याची दक्षता घेणे. हाच विषय गोंदियाचा आहे, हाच विषय हिंगोलीचा सुद्धा आहे आणि हाच विषय अहिल्यानगरचा सुद्धा आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे या 3-4 जिल्ह्यांचे जे परिपत्रक आलं आणि याच्यापूर्वी पालघर जिल्ह्याचं परिपत्रक आलेलं आहे. असं एकूण टोटल 4 जिल्ह्यांचं परिपत्रक आतापर्यंत युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या संदर्भाने आलेलं आहे.
की 6 महिन्यापेक्षा एक जरी दिवस जास्त कोणत्याही विद्यार्थ्याला करता येणार नाही, म्हणजे कोणताही कार्यकाळ वाढला जाणार नाही, हे या ठिकाणी स्पष्ट होताना आपल्याला दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पुन्हा इथं उल्लेख केलेला आहे. बघा उल्लेख काय केलेला आहे, आपल्या कार्यालयामध्ये प्रशिक्षणार्थी हे नियुक्त केलेल्या दिनांकापासून 6 महिन्यापर्यंतच कार्यरत राहतील याची दक्षता घेण्यात यावी. तसेच सदर प्रशिक्षणार्थी यास नियुक्ती हजर दिनांकापासून 6 महिने कार्यकाल ज्या दिनांकास पूर्ण होईल त्या दिनांकास आपल्या स्तरावरून तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावे. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास विनाविलंब सादर करावा. पहा, 6 महिन्यापेक्षा एकही दिवस तो जास्त करता येणार नाही, त्याच दिवशी कार्यमुक्त करायचं आहे असं सांगितलेलं आहे. या ठिकाणी हे जे अहिल्यानगरचं हे पत्र आहे, या ठिकाणी बघा राहुल शेळके जे आहेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांचं हे पत्र आहे. असं आतापर्यंत अहिल्यानगर, गोंदिया आणि पालघर आणि हिंगोली अशा 4 जिल्ह्यांचं परिपत्रक आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे. यावरून असं स्पष्ट होतं आहे विद्यार्थी मित्रांनो की जुन्या विद्यार्थ्यांचं जे काही 1,10,000 विद्यार्थी आहे यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांपैकी एकही मागणी पूर्ण होताना दिसत नाही आहे. म्हणून जे नवीन विद्यार्थी असणार आहे त्या नवीन सर्व विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी आहे की नवीन विद्यार्थ्यांना हे 2 ते 3 दिवसामध्ये संधी मिळणार आहे आणि जे काही रोजगार मिळणार आहे पुन्हा 6 महिन्याचं जे 6,000, 8,000 आणि 10,000 रुपये विद्यार्थ्यांना मिळणार आहे, यावर विद्यार्थ्यांना ही आनंदाची बातमी असणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा विद्यार्थी मित्रांनो, आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.